महापालिकेचा प्रचार ऐन रंगात आलेला आहे आणि अशा वेळेला अनेक नवीन समीकरणं आपण महाराष्ट्रात पाहिलेली आहेत. दोन्ही पवार एकत्र आलेले सुद्धा अनेक ठिकाणी दिसलेले. आपल्यासोबत लक्ष्मण हाके आहेत. मला सांगा, महापालिकेत पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, दोन्ही पवार एकत्र आलेले आहेत. दोन्ही पवार एकत्र आलेले आहेत. ते एकत्रच आहेत. ते कालही एकत्र होते, आजही एकत्र आहेत आणि उद्याही एकत्रच आहेत. माझी मागच्या 2 वर्षातली फुटेज काढून बघा. येऊ घातलेल्या काळात सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री असतील आणि रोहित पवार महाराष्ट्रात मंत्री असतील. त्यामध्ये वावगं काही नाही. हे एकच आहेत, एकत्रच आहेत. त्यामुळं पवार फॅमिलीच्या बाबतीमध्ये भारतीय जनता पार्टीनं थोडंसं सावधानपणे आपली पावलं उचलावीत. काल अजित पवार बोलले की झालं गेलं गंगेला मिळालं. गंगा ही भाजपनं पवित्र गंगा म्हणून गंगेकडं पाहिलं गेलं. त्याच गंगेमध्ये ही गटार गंगा त्यांनी सामावून घेतली. ही गटार गंगा सामावून घेतल्यामुळं भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांचं नीतिधैर्य खचणारं हे अजित पवारांचं वक्तव्य आहे. ज्या भाजपच्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांनी या सर्वांनी एकत्रित येऊन ज्या गटारगंगेला म्हणजे पवार फॅमिलीला राजकारणापासून बाहेर काढण्यासाठी भाजपला सत्ता दिली, त्याच भाजपनं अजितदादा पवारांसारख्या भ्रष्टाचाराचे बेताल आरोप असणाऱ्या माणसाला सत्तेत सामावून घेणं आणि पुन्हा अर्थ, वित्त, उपमुख्यमंत्रीपद देणं हे खऱ्या अर्थानं भाजपच्या मूळ कार्यकर्त्याला कळलेलं नाही. मूळ कार्यकर्ता खचलेला आहे. आता पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, जालना असेल, मुंबई असेल, मूळ कार्यकर्ता भाजपचा आजही जिथल्या तिथं आहे. काँग्रेसमधले, राष्ट्रवादीमधले, अजितदादा पवारांचे गुंड, मवाली अशा लोकांना तिकीट दिले गेलेत. पवार फॅमिली म्हणजे मुखात नाम फुले शाहू आंबेडकर, तिकीट देताना मात्र बोडके, आंदेकर, नायर. म्हणजे मुखात नाव फुले शाहू आंबेडकर आणि तिकीट मात्र बोडके, नायर, आंदेकर. निवडणुकीनंतर एकत्र राहतील. हे एकत्रच आहेत. हे एकत्रच आहेत. ते बघायला भेटेल तुम्हाला. ते मंत्रिमंडळात असतील का? अजितदादांच्या मुलावर तर आरोप झालेतच. आता अजितदादा पवाराचं जे कार्यालय आहे ते कार्यालय आणि ती इमारतसुद्धा लीज डीड करण्यात आलं होतं आणि पुन्हा ते सील डीड करून त्याच्यातून पैसे कमवलेले आहेत. अजितदादा पवार इज इक्वल टू भ्रष्टाचार. पवार फॅमिली इज इक्वल टू भूखंड. पवार फॅमिलींची पार्टनरशिप कोणाबरोबर आहे? अदानीबरोबर आहे. पवार फॅमिलीची पार्टनरशिप बाबा कल्याणीबरोबर. पवार फॅमिलीची पार्टनरशिप पंचशील ग्रुपबरोबर. पवार फॅमिली ही व्यावसायिक आहे. पवार फॅमिलीला सामान्य माणसाचं, दीनदलिताचं, ओबीसीचं, भटक्यांचं किंवा शेतकरी दूध उत्पादकांचं काहीही पडलेलं नाही. मला एक सांगा, ज्या पद्धतीने पवार वारंवार म्हणतात मोठे पवार की काही जर झालं तर भाजपबरोबर जायचं नाही, काही जरी झालं तर भाजपशिवाय आपण बाहेर फिरायचं नाही आणि भाजपशिवाय पान हलवायचं नाही. हे दाखवायचे दात वेगळे आहेत, पोटातले दात पवारांचे वेगळे आहेत. पवार फॅमिली ही महाराष्ट्रातल्या भाजपच्या नेत्याला भीक घालत नाही. शरदचंद्रजी पवार ही डायरेक्ट मोदी साहेब आणि अमित शहाबरोबर त्यांची कनेक्टिव्हिटी आहे. त्यामुळे इथल्या लुंग्यासुंग्यांना कशासाठी ते बोलतील? त्यामुळे पवार म्हणून तर पवार तिथंच राहिलेले आहेत. नाहीतर पवार पंतप्रधान झाले असते आजपर्यंत. या सगळ्या लोकांची युती झालेली आहे. मी एक तुम्हाला समीकरण सांगतो. भाजपची युती अजितदादा पवारबरोबर आहे. अजितदादा पवारांची युती शरद पवारांबरोबर आहे. शरद पवारांची युती काँग्रेसबरोबर आहे. काँग्रेसची युती शिवसेनेबरोबर आहे. शिवसेनेची युती मनसेबरोबर आहे. परत ह्या सगळ्यांची युती परत काँग्रेसची युती वंचितबरोबर आहे. राहिलं कोण बाहेर? त्यामुळे हे समीकरण सर्व पक्ष एकत्रित निवडणुका लढत आहेत. हे मी तुम्हाला सांगतो. सर्वसामान्य कार्यकर्ता, लढणारा कार्यकर्ता, वर्षानुवर्ष काम करणारा कार्यकर्ता, मला तिकीट मिळेल म्हणून कार्यकर्ता यांची अवस्था तिकीट वाटपाच्या आदल्या दिवशी काय झाली होती हे महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. तर पुण्यामध्ये भाजपला सावधगिरीचा मी सल्ला देतो आहे. पुण्यामध्ये दादा तुम्हाला वरचढ ठरतील अशी आज रोजीची परिस्थिती आहे आणि ही भाजपला धोक्याची घंटा आहे. तेच लाटले जातील. अजितदादा पहाटे पहाटे पुण्यामध्ये फिरतील. अजितदादा पहाटे पहाटे कुठला भूखंड रिकामा आहे ते पाहण्यासाठी फिरतील आणि भूखंड 500 रुपयात नावावर करून घेतील. तर हे होते लक्ष्मण हाके. ज्या पद्धतीने त्यांनी आता टीका केलेली आहे. दोन्ही पवार एक आहेत आणि या निवडणुकीनंतर सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होतील, रोहित पवार राज्यात मंत्री असतील, हा त्यांचा दावा पुन्हा एकदा त्यांनी केलेला आहे. आणि अजित पवारांचं लक्ष पुण्यावर आहे, पिंपरी चिंचवड आहे, ते केवळ भूखंडासाठी, हा त्यांचा आक्षेप आहे. कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, एबीपी माझा, पंढरपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.